मित्रांनो, आता 12वीच्या एक्झाम झाल्या आणि आपल्या करिअरला आपण एक नवीन पाऊल टाकत आहेत. पुढे करिअर तुमचे सक्सेस, फेल्युअर किंवा सक्सेसला काय दिशा द्यायची हे ठरणार आहे तुमच्या डिग्रीच्या ऍडमिशनवरती. तुम्ही कोणती डिग्री करताय आणि कुठे ऍडमिशन घेत आहात यावरती ठरणार आहे तुमचं आता भविष्य. त्यामुळे आतापर्यंत एज्युकेशनसाठी तुम्ही तर मेहनत खूप घेतलेलीच आहे, ज्याचा रिझल्ट तुम्हाला आता मार्क्सवरती दिसत आहे. पण खरं सांगू, जर तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचं आहे तर तुम्ही कुठली तरी कला शिका. कला म्हणजे कोणतरी तुम्ही स्किल शिका आणि त्या स्किलवरती तुम्ही तुमची कमांड आणा. कारण तोच तुम्हाला पुढे एक्सपर्ट बनवणार आहेत. त्यामुळे कुठेही ऍडमिशन घेत असाल तुम्ही, कॉलेज असू द्यात, अकॅडमी असू द्यात, युनिव्हर्सिटी असू द्यात, त्या युनिव्हर्सिटीच्या अगोदर ती रियालिटी चेक करा. कारण 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जो जमाना होता, जे मार्केट होतं ते मार्केट आता राहिलं नाही. 10 वर्षापूर्वी फक्त डिग्री असेल, कुठून तुम्ही डिग्री केली, किती मार्क्स पडल्यात यावरती प्लेसमेंट होत होत्या. पण आत्ताची प्लेसमेंट तशी नाही. डिग्री तुम्ही कुठूनही करा, काय डझंट मॅटर. पण तुम्हाला येतंय काय, तुमच्याकडे स्किल काय आहेत आणि तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहेत यावरती तुमचं पुढे करिअर ठरणार आहे. त्यामुळे फक्त डिग्री नाहीत, डिग्री बरोबर ती स्किल डेव्हलपमेंटलाही तुम्ही विचार करा आणि स्किल डेव्हलपमेंट मधूनच तुमच्या पुढे करिअर होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉपर ट्रॅक सापडत नाहीत. जर तुम्हाला आयटी मध्ये करिअर करायचं असेल, जसं आता आयटी एआय बूम मध्ये आहेत, डेटा सायन्स बूम मध्ये आहेत, सायबर सिक्युरिटी बूम मध्ये आहेत. जर तुम्हाला अशा फील्डमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आय स्टेप अप तुम्हाला नक्कीच गाईडलाईन देईल. रियालिटी तुम्ही चेक करा, नंतर आपण पुढे विचार करू.